या काय ग पती एवढ्या जोर जोर आरड्या मारतो ऐकायला येते का आपल्याला? अरे श्रीराधे घरातले काम तर करावे लागतील ना. आमचं पुण्याला जाणं निघालं त्या ठिकाणी मीटिंग आहे. पुण्याला जाण्याची आमची तयारी करा. रोज तालुका जिल्हा तालुका जिल्हा तालुका जिल्हा नाही घरचा जिल्हा तरी कोण बघायचं? घरचा जिल्हा कोण बघायचा आता आम्ही काय समजावं? काय कमी पडलं तुम्हाला घरात? मला घरात काहीच कमी नाहीये, सगळं आहे. माझ्या हाताखाली एक नोकर आणून द्या तुम्ही. हो नौकर तुझ्या हाती पाहिजे. अगं एक एक नाही दोन दोन नौकर तुझ्या हाताखाली. शिरप्यानी सटिका काय काम करतात? ते काहीच काम करत नाही. ते खातान झोपतात. घरात काहीच काम करत नाही ते. म्हणजे तुला असं म्हणायचं की शिरप्या हा शेतातच असतो. नेत्याने ज्यावेळेस शेतीचं काम नडलं त्यावेळेस घरी येतो आणि सतिका एक प्रमाणे त्याची भाकर देण्यासाठी गेली की लगेच तिकडे राहते घरी येत नाही. म्हणजे तुझ्या हाताखाली नौकर पाहिजे. पाहतो गाडीला वेळ आहे गावात जाऊन पाहतो एखादा जरी नौकर भेटला तर तुझ्या ताब्यात देतो. जा तुझा. या आमच्या भाग्यलक्ष्मी बोलवतो गावात जातो आणि एखादा नौकर भेटला घेऊन येतो. अरे हा तुम्हाला सांगायचं आठवणच राहिली नाही. 20-25 दिवसात जर आपल्या सोसायटीची निवडणूक आहे त्यात मात्र आम्ही सुद्धा फॉर्म भरलाय हे विसरायचं नाही. आम्हाला बहुमताने निवडून द्या नाहीतर तुम्हाला माहितीच आहे आमचं नाव माधवराव पाटील आहे. येतो आम्ही. राम राम भाऊ. हे बघा वगनाट्य चालू आहे. वगनाट्याच्या वेळेस कोणी अडथळा करायचा नाही. एवढी मोठी पब्लिक बसलेली आणि तुम्ही 2 जण काय उपवताय? मेहरबानी करतो तुमच्या पाया पडतो यार. गाव कोणीच नाही का गावकरी मंडळी? पुढे रडका भाजले असंच उपकारतील ना. तुम्ही तरी बोलाव काका कोणी आहे का? माझा अल्पसा पात्र परिचय. माझ्या गावाचं नाव मांजरवाडीच्या बाजूला उमीरवाडी. या गावाचा मी रहिवासी. माझं नाव चंद्या. काय करावं? कवडीचं काम नाही घंटाभर तरी काम पण नाही. कामाले कोणी लावत नाही. काय करावा? कामाले बी काय लावतील हो. एक जण मला कपाशी वगैरे लावली. अरे पुरी कपाशीत लंबी घालून दिली मी ना. त्यानं 2 कान पड्यात मारले निघून आलो. म्हणे जायला म्हणे गवले पाणी दे म्हणे. तिथं ते बाकीचे डबे वगैरे ठेवलेले त्याच्यात सोडून दे. युरिया बी फॉस्फेट बी सगळं काही त्याच्यात टाकून देतो म्हणे. मी तणनाशक टाकून दिलं त्याच्यात. पुरा गहूचा सत्यानाश केला. काय करावा? परंतु या गावाला उभगला आणि मी हे मला उभगले. कुठेतरी जर मला 2 पैशाची नोकरी भेटतील तर जातो बुवा. मला काही करमत नाही या गावात. लय लोक पिताळ दिसताय. जातो आणि निघून जातो. परंतु ना तिच्या खाड्याने काही काही गाणं म्हणत केला पाहिजे. काल रात्रीला सपन पडलं सपनात आलं ना तुम्ही बाई मी बरबडले. गालावरच्या खुना बघून आई म्हणाली काय घडले. लाजू कशी मी बोलू कशी नाव कोणाच घेऊ कशी. तू ग माझी मंजुळा गोड तुझा गळा दुर्नासी पाहू नको. रंगाने ग गोरी का दिसते गोरी जवळ ये लाजू नको. ये जवळ ये लाजू नको. ये जवळ ये लाजू नको. अरे शतमूर्ख माणसा या आमच्या
गावच्या पानवट्यावर आमच्या जवान जवान मुली बाया बापड्या कोणी धुणं धुतय, कोणी भांडे वाटतय, आणि ह्या ठिकाणी तू असे बावडाळ सारखे काळे म्हणतो. काही लाज शरम आहे की नाही? अहो, तुम्ही येताना डायरेक्ट माझ्या कानात थाप मारली गरीब माणसाने. का बरं मारताय? ठीक झालं की आमच्या हाताखाली काही शस्त्र नव्हतं, मुंडक छाटून काढलं असतं आम्ही तुमचं. तुम्ही आहे तरी कोण? तुमचा परिचय? परिचय जर दिला तळ पायचे पायाखालची माती सारखेल तुझ्या. आणि या अक्कलपूर शहराचे शंकरराव पाटलाचे वडील चिरंजीव माधवराव पाटील. बापरे पाटील, माझं चुकलं. मी नाव ऐकून होतो परंतु तुम्हाला पाहिलं नव्हतं. सॉरी, माझ्याकडून चुकी झाली बरं का. कारण तुझा ड्रेस कपडे पाहून असं वाटत तू आमच्या गावाचा नाहीये. तुझं गावाचं नाव मांजरवाडीच्या बाजूला उंदीरवाडी. उंदीरवाडी. ते मगाशी धरण फुटलं, पूर्ण गाव वाहून गेलं. आम्ही झाडावर हागत होतो म्हणून वाचलो. झाडावर काय? झाडावर हागत होता म्हणून वाचलो. खालून पाणी निघून गेलं. हो. तू वाचला, भाग्यवान ऐकली का? मग माय म्हणे बेटा लवकर मरणार नाही म्हणे तू. का? हराम होती मरशील म्हणे. हरामखोर, मरू तुझा दुश्मन. तरी गाढवा या भर्या नदीच्या पानदेशी मिळवाकडे गाणं म्हणणार. तुझं नाव तरी काय र? माझं नाव चंद्या. मूर्ख सारखा वागतो. अरे आई बापाने किती सुंदर आणि किती चांगलं नाव ठेवलंय तुझं, आणि तू एवढं त्या नावाचा गैरवापर करतोस. अरे बाबा, तुझं नाव चंद्या नसेल, तुझं नाव चंदू असेल. चंदू. अरे 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 पण चुकलं काय गाढवा माझं? अरे मी तुला प्रेमाने चंदू मानतोय. चंदू. अरे पण चुकलंय काय बाबा माझं? चंद्या नाव चंद्या. चंदू आणि चंद्या, तुला यात काय फरक वाटतो? चंद्या म्हटलं बरोबरीच शब्द वाटतो, आणि चंदू म्हटलं की दोन मिनिट जात. चंदू हो चंदू आणि चंद्या, किती भारी शब्द आहे. बरोबर आहे. कळालं तुझं ज्ञान मला.